नमस्कार सर्वांना. श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री सद्गुरवे नमः. आज गीता जयंतीच्या अत्यंत पवित्र अशा दिवशी आपण आपल्या चौथ्या सत्राला आरंभ करत आहोत. ओम श्री गौरी महेश फाउंडेशन आणि श्रीमद भगवत गीता आचरण संघ आपल्या समोर घेऊन येत आहेत गीता सुगीता कर्तव्य या नावाने भगवद्गीतेचं हे चौथं सत्र. आता कार्यक्रमात यापुढे मी पूज्य गुरुदेवांना अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची आणि श्रीमद भगवद्गीतेची पूजा करून आपल्या कार्यक्रमाला आरंभ करा. आता कार्यक्रमात पुढे मी ओंकारजींना विनंती करतो की त्यांनी ओम श्री गौरी महेश फाउंडेशन आणि भगवद्गीता आचरण संघाबद्दल आपल्याला माहिती द्यावी. धन्यवाद मीरजी. सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे चौथ्या सत्रामध्ये. आपल्या श्रीमद भगवद्गीता आचरण संघाच्या वतीने हा जो उपक्रम आपण सुरुवात करतोय या गीता जयंतीच्या निमित्ताने, तर पुन्हा एकदा सर्वांचे या सत्रामध्ये स्वागत आहे. थोडक्यात श्रीमद भगवद्गीता आचरण संघाबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण जसे बघतो की भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षांपूर्वी आपल्याला जी गीता सांगितली ती आजच्या काळामध्ये किती रेलेव्हंट आहे किंवा किती योग्य आहे ते आपण कसं तपासू शकतो. कारण आपण आजकाल बरेच गीतेबद्दल किंवा बाकीच्या शास्त्रांमध्ये अभ्यास करत असतो, पण त्या शास्त्रांचा किंवा तो आपण अभ्यास करताना त्या इन्फॉर्मेशनचा त्या ज्ञानाचा पुढे करायचं काय हा जो प्रश्न येतो, तर तेव्हा आपण बघतो की आजच्या इन्फॉर्मेशन युज मध्ये डेटा इज द न्यू ऑइल. सो आपल्याकडे डेटा खूप आहे, इन्फॉर्मेशन खूप आहे, पण त्याचं करायचं काय आपल्याला माहित नाही. तर हे जे आपल्याकडे ज्ञान आहे त्याचं आपल्याला आचरणात कसं आणता येईल, कारण जेव्हा पण आपण आचरणात आणणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा पूर्ण फायदा घेता येणार नाही. तर आपण या आपल्या फाउंडेशनच्या वतीने आपण ते आचरणात कसं आणता येईल त्याचा आपण अभ्यास करतो. कारण शेवटी कृष्णाने सांगितलेलं आहे की अभ्यासाने कोणते अभ्यास करायला सांगितलेलं आहे आपल्याला भगवंताने. तर महेशजींबद्दल सांगायचं म्हटलं तर महेशजींनी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून गीतेचं पठण करत आलेले आहेत. प्लस त्यांचं स्वतःचं अध्ययन चिंतन आणि या सर्वांमधून त्यांनी काही प्रयोग आपल्याला सांगितलेले आहेत. त्यांच्या स्वतः त्यांनी प्रयोग करून बघितले आणि ते प्रयोग ते आपल्याला त्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात की जेणेकरून आपण ते श्लोक आपल्या जीवनामध्ये कसे आचरणात आणू शकतो. थोडक्यात आपण जे काही आपण या सत्रामध्ये शिकणार आहे ते आपल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून इम्प्लिमेंटेशन ऑफ भगवद्गीता इन डेली लाईफ हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्याचबरोबर आपण या फाउंडेशनच्या वतीने बरेच सध्या भारतामध्ये आणि जर्मनीमध्ये काही कार्य पण करतो आहोत. जसं की आता आपण गोशाळा असेल किंवा गोसेवा करतो, आपण गायन भक्ती भजन ज्याचं आपण कंपायलेशन करतोय, नंतर मोटिवेशन लेक्चर्स आणि काउन्सिलिंग करतो. आपण संस्कृत भाषेचा आपण पुनर्जीवनासाठी आपण संस्कृत भाषेचा वर्ग चालवतोय भारतामध्ये आणि जर्मनीमध्ये. तसंच भारत आणि जर्मनीमध्ये आपण बरेच उपक्रम करून गोशाळेचे काही प्रोडक्ट्स आपण विक्री करत आहोत. तसेच गीता पठण आपण पर्सनल कोचिंग सुद्धा करतो आहोत. त्याचप्रमाणे एकादशीला महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आपण साधकांच्या घरी जाऊन पूर्ण भगवद्गीता 18 अध्याय याचं आपण पठण करून 1.5 ते 2 तासाचा तो सत्र असतो. तो पण कार्यक्रम सध्या भारतामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर आपण काही फ्युचरमध्ये पण बरेच प्रोजेक्ट्स आपण करणार आहोत. भवन निर्माणाचे आपल्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत, जसे देवालय आहे, गोशाळा आहे, यज्ञशाळा आहे, योगशाळा आहे, औषधशाळा, असे बरेच प्रोजेक्ट्स आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत. तर मी मयूरजींना रिक्वेस्ट करतो की त्यांनी थोडक्यात महेशजींबद्दल थोडं सांगावं. नमस्कार. श्री महेश कुलकर्णी आमचे गुरुदेव यांच्याविषयी किती सांगावं काय काय सांगावं हा खराच मोठा प्रश्न आहे. गुरुदेवांनी जसं ओंकारजींनी सांगितलं त्याप्रमाणे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांना भगवद्गीता मुखोद्गत आहे. स्वतः ते गीतेचा प्रसार प्रचार करण्याचं काम गेले कित्येक वर्ष झालं करतायत. लौकिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर 21 निराळ्या क्षेत्रातील पदव्या त्यांच्याकडे आहेत. ते डॉक्टर आहेत, ते इंजिनियर आहेत, ते वकील आहेत, ते ऑडिटर आहेत, ते प्राचार्य आहेत, ते एडिटर आहेत, ते गायक आहेत, ते लेखक आहेत, ते कवी आहेत आणि बरंच काय 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 आहे. पण त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आध्यात्मिक विकास जो आतापर्यंत केलेला आहे तो खूप जास्त मोठ्या प्रमाणावरचा आहे आणि त्यांच्या आध्यात्मिक विकासाचा लाईट आमच्यावर टाकून त्यांनी जे आमचं जीवन पवित्र केलेलं आहे आणि आमच्या जीवनातील अंधकार दूर केलेला आहे तो खूपच मोठा आहे. अशा या गुरुदेवांच्याकडून आपल्याला भगवद्गीता शिकण्याचं भाग्य लाभतंय. हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ही स्वामींची कृपा आहे. आणि अशा सत्पुरुषांच्या सहवासात राहिल्यानंतर काय होतं याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्या सत्पुरुषांच्या सहवासात खरंच प्रत्येकाला आलं पाहिजे.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारचे बदल 100% होतील याची मी प्रत्येकाला खात्री देतो. त्याच्यामुळं गुरुदेवांबद्दल जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. अक्षरशः रात्रभर जरी बोलत राहिलं तरी सुद्धा त्याची महती कमी होणार नाही. एवढं काही काही गुरुदेवांविषयी सांगण्यासारखं आहे. त्यामुळं मी आता महेशजींना विनंती करतो की तिने आता इथून पुढची सगळी सूत्र हातात घ्यावीत आणि त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाने आम्हाला पवित्र करावं. धन्यवाद. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः. श्रोता वक्ता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. पुण्य पावन दिवस, श्रीमद भगवद गीता जयंती. गीता सुगीता कर्तव्य अशा नावानं आज आपण 4थ्या सत्राचा आरंभ करतो आहोत. या नावातच बरंचसं काही दडलेलं आहे. गीता सुगीता कर्तव्य असं म्हटलं. ही गीता जी ईश्वरानं गायली म्हणून त्याला गीता असं म्हटलं. सुगीता म्हणजे याच्या इतकी सुंदर काहीही गायलं जाऊ शकत नाही म्हणून त्याला सुगीता म्हटलं. आणि ती नुसतीच सुगीता म्हणजे गायचं आणि ऐकायचं सोडून द्यायचं असा विषय नाही, तर गीता सुगीता आणि कर्तव्य असं सांगितलं. म्हणजे जी गीता आहे ईश्वरानं गायलेली आहे ती आम्ही सुद्धा सुगीता म्हणून गायली पाहिजे, सुंदरपणानं ती गायली पाहिजे, आपल्याला समजली पाहिजे. गायन कधी होतं? कुठल्याही गीताचं गायन करण्यापूर्वी ते गीत आम्हाला समजून घ्यावं लागतं. आपल्यापैकी काही जण गायक आहेत, गायकांना ही कल्पना असेल की नुसतं स्क्रिप्ट दिलं आणि आता वाचा पाठ करा आणि गाणं म्हणा म्हटलं तर त्या गाण्यामध्ये तो भाव किंवा तो जीव ओतता येत नाही आपल्याला. म्हणून ती गीता सुगीता तेव्हाच होते जेव्हा आपण आपला जीव भगवंतामध्ये लावतो, आपण आपला जीव गीतेमध्ये लावतो, तेव्हा ती गीता सुगीता होते. आणि हा जीव लावून आपल्याला काय करायचंय? भगवंताने सांगितलं कर्तव्य आहे. गीता सुगीता कर्तव्य म्हणजे गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते कर्तव्य आहे, ते मी केलंच पाहिजे. कर्तव्याचा अर्थ केवळ रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी असा होत नाही. कर्तव्य म्हणजे केलं पाहिजे असं एकमेव, अशी एकमेव गोष्ट जी आहे त्याला म्हणायचं गीता. आणि म्हणून गीता सुगीता कर्तव्य या ठिकाणी आपण आचरणाचा भाग समजून घेणार आहोत. आपण रोज वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियावरून अनेक गीतेबद्दलच्या गोष्टी ऐकतो, गीतेचा अर्थ वाचतो, गीतेचा अन्वय काढतो, संस्कृत आहे त्याचं व्याकरण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या सकट गीता आचरणामध्ये कशी आणायची हा भाग आपण या संपूर्ण सत्रामध्ये समजून घेणार आहोत. साधारणतः 1 वर्षभर आपण एकमेकाच्या संपर्कात असणार आहोत. दर आठवड्यातून 3 वेळेला गीता सुगीता कर्तव्य हा आपण समजून घेण्याचा आणि आचरणात आणण्याचा प्रयोग रोज करणार आहोत. प्रयोग आहे, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स आहेत. योग म्हटलेलं आहे, गीता हे योगशास्त्र आहे, गीता हे दर्शनशास्त्र आहे. गीता म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यात्मातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन हा असं म्हणतात. सर्व उपनिषदांचा गाभा जो आहे, सर्व उपनिषदांचं सार जे आहे ते सार काढलं भगवंतानी आणि ते सार आपल्याला सांगितलं. ते कशाला सांगितलं? आपल्याला सार खूप आवडतं. सार सूप सगळ्या गोष्टी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. सार काढलं की आम्हाला बरं वाटतं, आमसुलाचं सार वा वा किती छान आहे. तसं भगवंतानी हे संपूर्ण उपनिषदांचं वेदांचं तत्वज्ञान एकत्र केलं आणि ते आपल्याला दिलं की सगळा वेद वाचत बसायची आवश्यकता नाही. सगळा वेद समजून घेऊन आचरणात आणणं हे ऋषीमुनींना सुद्धा शक्य झालं नाही. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही वेदाचे भाग करतो, वेगवेगळे भाग केले. ऋग्वेद झाला, यजुर्वेद झाला, अथर्ववेद झाला, सामवेद झाला आणि प्रत्येक भागाचे पुन्हा उपभाग झाले. कारण हे सगळं प्रत्येक मनुष्याच्या मस्तकामध्ये जाणं शक्य नव्हतं. आणि यासाठी भगवंतानी त्या सगळ्याचं सार एकत्र केलं आणि आपल्याला सांगितलं की ही भगवद्गीता आहे. भगवंतानी स्वतः गायलेला ग्रंथ. जगात कुठल्याही ग्रंथाची जयंती साजरी केली जात नाही असा एकमेव ग्रंथ, कारण भगवंताच्या मुखातून आलेला. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद विनिसृता असं म्हटलं. जी स्वतःच भगवंताच्या मुखामधून प्रसृत झालेली आहे वाणी, म्हणून स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद विनिसृता, आणि म्हणून तिची जयंती साजरी केली जाते. ईश्वरापासून जे जे निर्माण होतं त्याची जयंती साजरी होते. जे ईश्वराचं असतं, जे ईश्वराकडे नेणारं असतं, त्या प्रत्येक गोष्टीची जयंती साजरी होते. आणि म्हणून आज भगवद्गीतेची जयंती आहे आणि या सुमुहूर्तावर आज आपला सत्राचा उद्घाटन समारंभ होतो आहे. भगवंताची अपरिमित कृपा आहे, गुरुदेवांची अपरिमित कृपा आहे. ही कृपा घेऊन आपण आपला मार्ग चोखाळणार आहोत. संत एकनाथ महाराज म्हणतात, गीता गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयार. म्हणजे कर्तव्य, ज्यावेळेला आपण गीता सुगीता कर्तव्य असं करतो तेव्हा परिणाम काय होतो? नाही पुनरावृत्ती तयार. या जन्मामध्ये पुन्हा येण्याची आवश्यकता पडत नाही.
नरजन्म हा दुर्लभ आहे. नरजन्म हा त्रासदायक सुद्धा आहे. नरजन्मातून मजा करायला, आराम करायला सगळ्यांना आवडतं. पण त्या आरामाच्या मागं लागलं की राम निघून जातो आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो. आणि जेव्हा हा त्रास व्हायला लागतो तेव्हा समजायचं की आपल्यामध्ये पुनरावृत्ती निर्माण होत आहे. काल भात खाल्ला, आजही भात खायची इच्छा होते, उद्याही भात खावासा वाटतो, परवाही भात खावासा वाटतो, पुनरावृत्ती होते. काय खाल्लं हे न समजावं अशा अवस्थेत जाणं म्हणजे पुनरावृत्तीपासून मोकळी, जी भगवद्गीतेमुळे आपल्याला मिळू शकते. 17वा अध्याय आपल्याला या आहाराबद्दल सांगतो. जीवनामध्ये जेवण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जीवन आणि जेवण अक्षर पण बऱ्यापैकी समान आहेत त्याच्यामध्ये. तर जीवन आणि जेवणामधला जो फरक आहे भगवंतांनी तो स्पष्ट केलेला आहे. जेवणाशिवाय जे आहे ते सगळं जीवन आहे, लक्षात ठेवा. आणि फक्त जेवणाचं जे आहे ती माया आहे. आणि जेवणाशिवाय जे जीवन ते भगवंताचं, आणि जेवण घेऊन जे जीवन आहे ते मायेच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण मायेच्या जीवनात अडकायचं नाही, तर ईश्वराच्या जीवनामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. म्हणून एकनाथ महाराज काय म्हणतात, पुनरावृत्ती नाही तयार. नित्य वाचे वदता अक्षरे. काय म्हणायचे, गीता गीता एवढं जरी म्हटलं, नित्य वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. क्षणभर पण लागत नाही असं म्हणतात. अर्ध्या क्षणामध्ये भवसिंधू म्हणजे हा भवसागर, ज्या प्रपंचामध्ये आपण वावरतो, हा तरुण जाण्याची आवश्यकता आहे. कारण आपण रोज त्याच्यामध्ये गटांगळ्या खातो, रोज बुडतोय आपण. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही इतके आपण त्या गर्तेमध्ये खोलवर जात राहतो. प्रत्येक वेळेला नाकातोंडात पाणी जातं, प्रत्येक वेळा आपण आराधना करतो, ईश्वराला हाक मारतो. आपल्याला असं वाटतं की आपण त्यातनं बाहेर आलो आणि पुन्हा आपण जोरात बुडी मारून खाली जातो. मग एकनाथ महाराज म्हणतात, अर्धक्षणी, क्षणभर पण लागत नाही. गीता ही अक्षर जरी उच्चारली, रोज अक्षर उच्चारायची. जर गीता अक्षर उच्चारून जर एवढा परिणाम होत असेल, तर गीता आचरणात आणल्यावर काय होईल आपण विचार करू शकतो. एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. बघा काय सांगितलं, नेम म्हणून सांगितलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली. एका जनार्दनी, एकनाथ महाराज जनार्दन महाराजांचे शिष्य आहेत, जनार्दन स्वामींचे. म्हणून गुरुदेवांच्या कृपेनं एकनाथ महाराज ह्या नेमामध्ये आले. नेम काय आहे, रोज गीतेचा अभ्यास करायचा, रोज गीतेचं आचरण करायचं. आणि मग काय झालं, श्रीखंड्या म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतःच घरी आलेले आहेत. काय कमाल आहे, विचार करा. जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. म्हणजे आपण ईश्वराला हाक मारायची बाजूलाच राहिलं, ईश्वर आता आपल्याला सोडत नाहीये. आणि विचार करा, ईश्वरानं आपला हात धरला, एक वेळ आईनं वडिलांनी धरलेला हात सुटू शकतो, पण ईश्वरानं आणि सद्गुरूनं धरलेला हात कधीही सुटणार नाही. मग त्यांनी आपला हात धरायला हवा, असं आपण काहीतरी करायला हवं. म्हणजेच गीतेचं आचरण रोज आपल्या मनापासून, रोज आपल्या शरीरापासून, रोज आपल्या कार्यापासून व्हायला हवं. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कृत्यामध्ये गीता आली पाहिजे. ज्ञान वाचणं, मंत्र म्हणणं हे सोपं आहे. मंत्र म्हणणं, मंत्राचा परिणाम होणं हेही स्वाभाविक आहे. तो जो व्हायला वेळ लागणार, त्याच्याऐवजी जे परिवर्तन आपल्यामध्ये घडू शकतं ते आचरणामधून आणि सहज सोप्या गोष्टीतून घडू शकतं. आणि आपण शाश्वत आनंदामध्ये समाविष्ट होऊ शकतो. तो शाश्वत आनंद जर मिळवायचा असेल, आपल्याकडे सुख असतं, दुःख असतं. सुख दुःखे समे कृत्वा म्हणतात भगवान. सुख आहे, दुःख आहे. सुखानं सुखी होतो माणूस, दुःखानं दुःखी होतो. वस्तूमध्ये सुख आहे असं समजून आपण त्याच्या मागं लागल्यामुळं सुखी किंवा दुःखी होत राहतो. भगवान म्हणतात, सुख दुःखे समे कृत्वा. आणि आनंदाची जी अवस्था आहे ही सुख आणि दुःखांच्या पलीकडची आहे. जेव्हा सुख आणि दुःख समान होतं, समान होतं म्हणजे काय होतं, सुखाचीही जाणीव नाही आणि दुःखाचीही जाणीव नाही. थंडीचे दिवस आहेत, उत्तम चहा मिळाला की बरं वाटतं. थंडीचे दिवस आहेत म्हणून उत्तम आईस्क्रीम खायलाही बरं वाटतं. आणि नंतर खोकान सर्दी झालं की थंडीच्या दिवसात खूप जास्त दुःख होतं, त्रास होतो. भगवान म्हणतात, आईस्क्रीमचं सुख नाही आणि सर्दी झाल्याचं दुःख नाही. अशी अवस्था जेव्हा आपल्या येते तेव्हा आईस्क्रीमचा आपल्या शरीरावर परिणाम होत नाही. ती आनंदमय अवस्था आहे. आनंदमय अवस्थेमध्ये खालच्या गोष्टी जाऊन चिकटत नाही. जास्तीत जास्त पहिल्या मजल्यावर जातं, संपूर्ण 20 मजल्याची बिल्डिंग बुडाली असं कधी ऐकलं का आपण? आपण ईश्वराच्या अवस्थेमध्ये, आनंदमय अवस्थेमध्ये जेव्हा असतो, टेरेसवर जेव्हा असतो, आकाशामध्ये जेव्हा असतो, आकाशात गरुड उडत असतो, गरुडाला जमिनीवर आलेल्या पुराचा कसलाही फरक पडत नाही. आणि म्हणून गीता रोजच्या आचरणामध्ये, रोजच्या जीवनामध्ये आपण आणली पाहिजे. गीतेची पार्श्वभूमी बघितली तर जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी भगवान आपल्याला शिकवतात, टू बिकम ऑप्टिमिस्टिक. व्हॉट इज ऑप्टिमिझम? आपल्याला माहिती आहे ऑप्टिमिझम म्हणजे काय. सगळ्यातला जो बेस्ट, सगळ्यात जो चांगला भाग आहे तो आपण स्वीकारला पाहिजे, तो आपल्याला काढता आला पाहिजे, कुठलीही परिस्थिती असो. आणि भगवान
अर्जुनाचा रथ अशा ठिकाणी नेऊन उभा करता येतं ज्या ठिकाणी अर्जुनानं प्रश्न विचारल्यानंतर भगवंतांनी त्याला थप्पड मारून उत्तर दिलेलं आहे. काय उत्तर दिलं? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. म्हणजे मेलास तर स्वर्गाचं राज्य उपभोगशील, आणि जगलास आणि जिवंत राहिलास, यामध्ये विजयी झालास तर या पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील. म्हणजे दोन्ही साईडला, दोन्ही बाजूला गेलास तरी जय तुझाच आहे. जगामध्ये ह्याच्यापेक्षा सगळ्यात उत्तम असं ऑप्टिमिझम कुठेही बघायला मिळत नाही. जिंकलास तरीही तुलाच सत्ता आणि मेलास तरीही तुलाच सत्ता. एवढा सुंदर भाग जो आहे तो आपल्याला समजायला हवा. आपण आपल्या रोजच्या आचरणामध्ये सोपे सोपे प्रयोग करणार आहोत. शरीर आपलं वेगवेगळ्या माध्यमातून बनलेलं आहे. जसं प्राण आहे, आपल्या शरीरामध्ये प्राण समाविष्ट आहे. आपल्या शरीरामध्ये ध्वनी समाविष्ट आहे. आपण ओंकाराचा ध्वनी म्हणतो. शरीर जेव्हा शांत असतं तेव्हा बघा तुम्ही, शरीरामधून आपोआप आवाज येत असतो. घशामधून घसा घुसघुसतो असं म्हणतो आपण. घशामधून आपोआप आवाज येतो. कुठून आवाज येतो? याचा अर्थ प्राण शरीरामध्ये खेळतो आहे म्हणून त्याचा आवाज येतो. आणि ज्या वेळेला रक्तवाहिन्यामधून रक्त वाहण्याचा आवाज ऐकू यायला लागतो तेव्हा समजायचे की आपण आतमध्ये पोचायला लागलो आहोत. आणि हे आत पोचण्याची प्रक्रिया आपल्याला भगवद्गीतेनं सहजपणानं करता येऊ शकते. प्राणावरती जय मिळवण्याची प्रक्रिया, मनावरती संयम करण्याची प्रक्रिया. संयमात असलं तर सगळं सुख आहे. संयमाच्या बाहेर गेलं की सुखाची भावना संपली. लक्षात घ्या. नदी जोपर्यंत दोन किनाऱ्यांच्या मधून वाहते तोपर्यंतच ती उपयोगाची आहे. नदी जेव्हा पसरायला लागते बाहेर त्यावेळेला आपण नको नको म्हणतो, पूर आला म्हणतो, सगळं नुकसान झालं. म्हणून नियमात राहणं म्हणजे सुखी राहणं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नियमात राहिल्यानंतर मोक्ष मिळतो, बंधनात राहिलं तर मोक्ष आहे, लक्षात ठेवा. आणि आपण म्हणतो की बंधनापासून मोकळं व्हायचंय. बंधनापासून मोकळं कुठल्या व्हायचं? जगताच्या बंधनापासून मोकळं व्हायचं. आणि ते कसं व्हायचं हे भगवद्गीता सांगते आपल्याला. बाहेर कुत्रं ओरडते, बाहेर गाड्या सुरू आहेत, गाड्यांचा आवाज येतो आहे, झाडावरती कावळा ओरडतो आहे, आमच्या कानावरती कावळ्याचा आवाज येतो. माऊलींना काय ऐकू आलं? पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. कावळ्याचा आवाज किती कर्कश आहे, हा कावळा इथे येऊन का ओरडत बसलेला आहे, असा कुठलाही भाव माऊलींच्या मनामध्ये नाही आहे. पहिलं तो गे काऊ कोकत आहे. काय सुंदर कोकत आहे म्हटले त्यांनी, कर्कश ओरडत आहे म्हटलेलं नाहीये. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. शकून सांगतात. कसला शकून सांगतोय कावळा? कावळ्याकडून शकून घेतायत माऊली. लक्षात घ्या. याला म्हणायचं ध्वनीचं ईश्वरामध्ये विलिनीकरण. जो ध्वनी आलेला आहे, कावळ्याचा जो ध्वनी आहे, तो कावळ्याचा ध्वनी नाही, मला परमेश्वर आल्याची सूचना मिळते. ही प्रक्रिया आपल्याला अनुभवातनं शिकायची. हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या. ज्यावेळेला आपण श्रवण प्रक्रियेमध्ये जाऊ त्यावेळेला आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. आपण स्पर्शाच्या प्रक्रियेमध्ये जाऊ तेव्हा आपण स्पर्शाचे प्रयोग पण करणार आहोत. दृश्याच्या प्रक्रियेमध्ये जाऊ तेव्हा आपण बघण्याचे प्रयोग करणार आहोत. आणि आपल्याला जळी स्थळी काष्टीपाषाणी ईश्वर दिसला पाहिजे. जनाबाईंना दिसू शकतो, दळिता कांडिता प्रत्येक ठिकाणी परमेश्वर समोर आहे. ईश्वर सोबत आहे, ईश्वर साक्षी आहे, आणि ईश्वर अंतरंगात सुद्धा आहे. कधी कधी तो हळूच लुप्त होतो आणि मग लपंडावचा खेळ चालतो ईश्वरासोबत. तो खेळ खेळण्यात सुद्धा त्यांना मजा येते. आणि असा खेळ जर आपल्याला खेळायचा असेल तर आपण निश्चितपणानं गीता आपल्या आचरणामध्ये आणली पाहिजे. पार्श्वभूमी काय आहे? सगळे सोयरे जमलेले आहेत आणि आता मारामारी करायची. आम्हाला कसला उत्साह असला पाहिजे ना. सगळे क्षत्रिय आहेत त्या ठिकाणी जमा झाले, आणि सगळ्या क्षत्रियांना जर युद्ध करायचं आहे, सगळ्यांच्या मांड्या फुरफुरत आहेत, आता आपल्याला उडी मारायची आहे, आता आपल्याला तलवार चालवायची आहे, सगळ्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत, आता मला गदा उचलून मारायची आहे. आणि अशा वातावरणामध्ये आपल्या मनात काय येईल? भूमिका. समोरचा गोळ्या मारतोय आणि आपण आता बास, आता आपण संन्यास घेऊन जाऊ, पळून जाऊ, अशी भूमिका येते का? नाही येते. आपल्या मनात कधी कधी असा विचार येतो, बास आता मला नको. पण हा विचार कधीपर्यंत टिकतो? उद्या सकाळपर्यंत टिकतो. रशियामध्ये एक प्रोव्हर्ब आहे, म्हण आहे की सकाळी उठल्यावर रात्री झोपण्यापेक्षा जास्त शहाणपण सुचतं, जास्त चांगलं शहाणपण सुचतं. म्हणजे काय? कालचा विचार बरा होता, आपण आहोत तसेच बरे आहोत, हा विचार सुचतो आपल्याला उद्या. त्या विचारातनं बाहेर कसं यायचं हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. विषाद झाला पाहिजे. अर्जुनाच्या विषाद योगापासून गीतेची सुरुवात होते. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती विषाद आहे. आपण पहिल्या अध्यायाची पार्श्वभूमी पुढच्या दिवसामध्ये बघणार आहोत. आज आपण संपूर्ण गीतेचा एक अंदाज घेत आहोत.
पहिला अध्याय विषाद योग, विषाद योगापासून मोक्ष संन्यास योगापर्यंत भगवान कुठून कुठे नेऊन ठेवतात बघा भक्ताला. आता इथे फक्त भगवान आणि भक्त नाही आहेत, सद्गुरू आणि शिष्य पण आहेत. अर्जुन म्हणतात शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य झालो आहे. आजपर्यंत मला कळलेलं नव्हतं, तू माझा मित्र आहेस असं वाटत होतं. आज मला कळलं की मी खूप लहान आहे आणि तू मला मार्गदर्शन कर, तू मला ह्यातनं वाचव. आणि शरणागतीचा भाव झाल्यानंतर अर्जुनाचा विषाद झालेला आहे. विषाद म्हणजे विगतम आसनम, ज्याचं आसन जे आहे ते डळमळीत झालं, स्थान जे आहे ते डळमळीत झालं. सद म्हणजे बसडे, सद म्हणजे स्थानाची जागा, आणि ती ढळून गेलेली आहे. म्हणजे मी मनुष्य आहे आणि मला ईश्वराकडे जायचं आहे हा भाव नाही. मी मनुष्य आहे आणि मी आता पतित झालो आहे. माझ्या मुख्य स्थानापासून मी डळमळीत झालो, पडलो आहे. आणि मग अशी अवस्था आपल्या आयुष्यात येते का? कधी कधी येते, पण आपण त्यावेळेला पूर्ण गळत नाही, पूर्ण पडत नाही. त्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो, तात्पुरतं वैराग्य आहे. एक दोघा जणांना घेऊन गेलो तिकडं की तात्पुरतं, अरे अरे काय हे, पण आपलं असं होईल ही भावना आपल्या मनात त्यावेळेला येत नाही. प्रत्येकाचा अंत तोच आहे. आणि तो समजला तर हे वैराग्य किंवा हे पतन जे आहे, विषाद जो आहे तो दृढ होतो. आणि विषाद दृढ झाला की आपण ईश्वराच्या मागे लागतो. विषाद दृढ झाला की आपण गुरुला शरण जातो. आणि मग गुरु आपल्याला काय करायचं ते करून तारून नेतो. ईश्वर आपल्याला स्वतःच्या रूपामध्ये विलीन करून घेतो. म्हणून विषाद होणं ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया अर्जुन विषाद योगामध्ये आहे. अर्जुनाला विषाद झालेला आहे आणि विषादापासून ते मोक्ष संन्यास योग, म्हणजे मोक्ष आणि संन्यास, मोक्षाचा सुद्धा संन्यास, अशा अवस्थेपर्यंत घेऊन गेलेले आहेत भगवान. म्हणजे काहीही नाही, फक्त ईश्वरमय अवस्था. मोक्ष ही अवस्था सुद्धा आवश्यक नाही, अपेक्षित नाही. संन्यास ही अवस्था सुद्धा अपेक्षित नाही. अशा परिस्थितीमध्ये घेऊन जाणं म्हणजे परम आनंदाच्या अवस्थेपर्यंत भगवान घेऊन जातात. अर्जुन विषाद योगापासून सुरुवात होऊन मग ज्ञानमार्ग सांगतात. सांख्ययोग सांगितलेला आहे, त्यानंतर कर्मयोग सांगितला. कर्माशिवाय आपण राहू शकत नाही आणि ज्ञानप्राप्तीशिवाय समाधान मिळू शकत नाही. ज्ञानप्राप्तीशिवाय कर्मांचा नाश होऊ शकत नाही. म्हणून कर्म कसं करायचं आणि ज्ञानाची प्राप्ती कशी करायची हे 2 अध्यायामध्ये सांगितलं. त्यालाच घेऊन भगवान पुढे येतात की ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान सांगितलं, मग विज्ञान पण समजायला पाहिजे. आम्हाला खूप आवड आहे ना टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, विज्ञान. म्हणून भगवान तंत्रज्ञानाबद्दल सांगतात, विज्ञानाबद्दल सांगतात, महाविज्ञानाबद्दल सांगतात. आणि मग सांगतात की ह्या सगळ्याचा सुद्धा संन्यास घे. म्हणून कर्माचा संन्यास घेऊन टाक. कर्माचा संन्यास म्हणजे काय करायचं? कर्म करायचं, पण सगळ्या गोष्टीमध्ये ईश्वर आहे हे पाहून कर्म करायचं. म्हणजे कर्माचा संन्यास झाला. करायचं तर आहे म्हणजे आपली इच्छा पण पूर्ण होणार आणि जे मिळायचं आहे त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त चांगलं काहीतरी मिळणार. त्याला कर्मसन्यास असं म्हटलं. मग अक्षर ब्रह्मयोग येतो 8वा अध्याय. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग येतो. प्रत्येक गोष्टीला योग म्हटलेला आहे. आणि ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, गीतेचा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असं येतं ब्रह्मविद्यायाम योगशास्त्र. ही ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या म्हणजे काय? ब्रह्माला जाणून घेण्याची विद्या. मग ब्रह्म म्हणजे केवळ अध्यात्म आहे का? केवळ तत्वज्ञान आहे का? नाही. ब्रह्म म्हणजे जे जे वाढतं, जे जे वृद्धिंगत होतं. बृहधातू आहे, बृहधातूचा अर्थ वाढणे असा होतो. आपण जन्माला येतो, आपली वाढ होते. झाडं जन्माला येतात, झाडांची वाढ होते. सूड जन्माला येतो, सूडाची वाढ होते. आणि ही सगळ्याची वाढ होते याचा अर्थ आपण ब्रह्मस्वरूपामध्ये कायम असतो, आपल्याला जाणीव नसते. ही जाणीव ज्या वेळेला होईल त्यावेळेला ब्रह्मविद्या म्हणजे काय हे समजायला लागेल. प्राणाचं वर्धन होत आहे. ध्वनी रोज आपण बघतो, ध्वनी रोज वाढतो आहे. प्रत्येक गोष्ट ही वाढणारी आहे. वाढणं म्हणजे स्पंदन पावणं म्हणजेच ब्रह्म. आणि त्याच्याविषयी ज्ञान ज्यामध्ये मिळालं ती ब्रह्मविद्या, ही भगवद्गीता आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, नुसती ब्रह्मविद्या नाही, त्याच्यामध्ये योगशास्त्र, योग आहे, शास्त्र आहे, ब्रह्म आहे, विद्या आहे, सगळं आहे. योग म्हणजे ईश्वराशी कायम संलग्न राहण्याची क्रिया, टेक्निक, तंत्र. आणि शास्त्र म्हणजे आपल्याला घालून दिलेलं एक SOP, एक पद्धत आहे. त्या पद्धतीने जर आपण राहिलं तर योग कायम राहणार आहे. जसं पिरियॉडिकल मेंटेनन्स केला की गाडी व्यवस्थित चालणार आहे, तसे त्या शास्त्रानुसार योग केला, शास्त्रानुसार आचरण केलं तर ब्रह्मविद्येमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आणि मग प्रत्येक अध्यायाचा योग कुठला तेही त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. अक्षर ब्रह्मयोग असेल, पुराण पुरुषोत्तम योग असेल, भक्ती योग असेल, कर्मयोग, राजयोग, अनेक प्रकारचे योग सांगितले. 18 अध्याय म्हणजे 18 योग सांगितले. आणि योगायोग आणि योग मधला फरक पण स्पष्ट करतो. योगायोग म्हणजे आपल्या आपण होणाऱ्या घटना,
योग म्हणजे आपण ठरवून केलेली घटना. ज्याच्याशी आपण संलग्न होतो तेव्हा योग तयार होतो आणि आपोआप ज्या वेळा घटना घडतात त्यावेळा आपण योगायोग म्हणतो. त्यामुळे भगवद्गीता हा योगायोग नव्हे. योगायोगानं आपण अशा ठिकाणी येऊ शकतो, पण इथून पुढे योग केला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि हा असा योग करत जर आपण गेलो तर ही योग साधना आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाण्यासाठी निश्चितपणानं सहाय्यभूत होते. आणि ईश्वरापर्यंत म्हणजे सृष्टीतल्या आनंदापर्यंत जायचे. त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, त्याला सृष्टी म्हणा, त्याला नियती म्हणा, त्याला निसर्ग म्हणा, त्याला शक्ती, ऊर्जा, चैतन्य, काहीही म्हणा, स्वरूप तेच आहे, नाव वेगळं आहे. आणि त्या आनंदापर्यंत पोहोचणं ही प्रत्येक माणसाची उद्दिष्ट किंवा गोल असली पाहिजे. आणि ती आपल्या आचरणामध्ये कशी आणायची याचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिल्या अध्यायाच्या पार्श्वभूमीपासून बुधवारपासून आपण सुरुवात करणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपण सर्वांनी या ठिकाणी आपलं अंतःकरण दाखवलेलं आहे. या ठिकाणी येणं म्हणजेच ईश्वराबद्दल असलेला आपला प्रेमभाव आहे. तो प्रेमभाव आपण व्यक्त केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. मी ऋणी आहे सगळ्यांचा. उत्तरोत्तर आपल्या सहकार्यानं हा कार्यक्रम अधिकाधिक ज्ञानमय, विज्ञानमय, आनंदमय हो अशी श्रीकृष्ण चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. श्रोता वक्ता श्रीकृष्ण समर्थ गोपाल कृष्ण भगवान